महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघणार आहोत। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एमडी नंतर आता माजी अध्यक्षांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे। माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती सध्या तरी मिळतेय। त्यामुळे कोल्हापूरमध्ये आता महाडिक विरुद्ध पाटील यांच्यामधला वाद पुन्हा पेटणार का, हा वाद विकोपाला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर्जेराव माने हे माजी अध्यक्ष आहेत राजाराम सहकारी साखर कारखान्याचे आणि ग्रामपंचायतीच्या वादातनं सर्जेराव माने यांना मारहाण झाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता महाडिक विरुद्ध पाटील असा वाद हा पुन्हा टोकाला जाणार का, अशी चर्चा सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। याआधी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एमडींना सुद्धा अशाच पद्धतीने मारहाण झाली होती आणि त्यानंतर आता माजी अध्यक्षांना सुद्धा मारहाण झालेली आहे आणि काही वाहनं सुद्धा या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत। मारहाण आणि जाळपोळीच्या घटनांनंतर आता कोल्हापुरातलं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे। महाडिक आणि सतेज पाटील गट यांच्यामधले राजकीय वाद हे सर्व परिचित आहेत। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये वारंवार हे वाद झाल्याचं आपण पाहतो। मात्र आता हा जो नवीन वाद आहे त्यामुळे कोल्हापूरचं राजकारण आणखी तापणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सध्या कोल्हापुरातलं राजकीय वातावरण कसं आहे? नक्कीच राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या एमडींना झालेली मारहाण ताजी असताना माजी अध्यक्ष माने जे आहेत त्यांना ग्रामपंचायत वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे ती समोर येते। आपण फोटो बघू शकतो कशा पद्धतीनं दुचाकीची देखील जाळपोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सर्जेराव माने हे अनेक वर्ष महाडिक यांच्यासोबत होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून ते बंटी पाटील गटामध्ये आहेत आणि त्यानंतर गावातील हा सगळा वाद आहे आणि गावातील वादातून ही सगळी मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते। सध्या तरी राजाराम कारखान्याचा वादाशी याचा संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे, मात्र तरी देखील पोलिसांकडून त्या सगळ्या वादाचा काही संदर्भ आहे का याची देखील खातरजमा केली जाणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की कशा पद्धतीनं कोल्हापुरातील राजकीय वातावरण जे आहे ते यानं त्यानिमित्तानं तापलेलं पाहायला मिळतं। अगदीच भूषण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी अपडेट जाणून घेत राहू।